नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे टीईटी एक्झाम झाली म्हणजे 2025 च्या अगोदर, तर त्यामध्ये पेपर 1 साठी गणित विषयासाठी कोणते कोणते गणितचे क्वेश्चन्स आले होते त्या पेपरमध्ये, तर त्यातले काही प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणजे तो पेपर कशा प्रकारचा होता किंवा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात तुम्हाला हे समजण्यासाठी आजचा हा व्हिडिओ घेतलेला आहे। चला तर मग जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण काही क्वेश्चन्स घेणार आहोत। तर बघा, जे अगोदर प्रश्न आले होते तर ते प्रश्न आपण सर्व आता पाहणार आहोत। तर त्यामधला इथं पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे बघा। तर तो प्रश्न असा आहे की एका कोणाचा कोटिकोण 35 अंश मापाचा आहे, तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती? तर बघा, आता कोटिकोणाचे माप सांगितलेलं आहे की 35 अंशाचे माप आहे कोटिकोणाचं, तर त्याच्या पूरक कोणाचं माप आपल्याला शोधायचं आहे। तर कोटिकोण म्हणजे काय? तर कोटिकोण म्हणजे काय बघा, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटिकोण असं म्हणतो। आणि पूरक कोण म्हणजे काय? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला आपण पूरक कोण असं म्हणतो। आता बघा, इथे आपल्याला सुरुवातीला आपण जो कोण दिलाय तो किती अंशाचा दिलेला आहे कोण आपल्याला? तर तो कोण आपल्याला 35 अंशाचा दिलेला आहे। आणि कोटिकोण किती अंशाचा असतो? तर कोटिकोण बघा, कोटिकोण हा 90 अंशाचा असतो। कोटिकोण 90 अंशाचा असतो। तर आपण काय करायचं, या 90 मधून हे 35 आपण मायनस करूया। आपलं जे उत्तर येतं ते 55 अंश येतं। 55 अंश येतं। पण हे काय आपलं उत्तर आलं का? तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाहीये। तर बघा, पूरक कोण म्हणजे काय? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला आपण पूरक कोण म्हणतो। मग आपल्याला पूरक कोणाचं माप काढायचंय। मग पूरक कोण हा किती अंशाचा असतो? पूरक कोण हा किती अंशाचा असतो? तर 180 अंशाचा असतो। आणि आपण 180 मधून जर हे 55 मायनस केले तर आपलं उत्तर येतं 125 अंश। आपलं उत्तर येतं 125 अंश। आणि हेच आपलं आन्सर आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे। तर बघा, अशा प्रकारे याचं आन्सर आपल्याला काढावं लागतं। तर हा प्रश्न अगोदर आलेला आहे याच्या पूर्वी। तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। तर बघा, दुसरा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? तर हा सुद्धा प्रश्न अगोदर आलेला होता। जर तुम्हाला आता सुद्धा सध्या जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला त्याचा सुद्धा आन्सर पटकन काढता येईल। बघा, याचं आपण उत्तर काढूया। जर तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर काय करायचं असतं बघा, सूत्र आहे याचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या, गुणिले एकूण संख्या तुम्हाला करावं लागतं। जर तुम्ही या सूत्राप्रमाणे केलं तर तुम्हाला तुमचं आन्सर पटकन मिळून जातं। सूत्र काय आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या। आता यामधली पहिली संख्या कोणती आहे? तर 1 आहे, अधिक शेवटची संख्या आहे 50, छेदामध्ये हे 2 घ्यायचं आहे। आणि टोटल संख्या किती आहेत म्हणजे एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या 50 आहेत। मग त्या 50 इथं आपण लिहायच्या आहेत। आणि आता या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। बघा, आता हे 50 आणि हे 1 किती होतं? 51 होतं। तर 51/2 गुणिले जर तुम्ही 50 केलं तर बघा, आपण अगोदर काय करूया, या 2 ने 50 ला भाग देऊया। बघा, बे 1 के बे, बे 2 4, इथे 1 उरला आणि बे 5 10। जर तुम्ही 51 आणि 25 चा गुणाकार केलात तर आपलं उत्तर येणार आहे 1275। आपलं उत्तर येणार आहे 1275। म्हणजेच 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती असणार आहे? तर 1275 असणार आहे। तर तुम्हाला या प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे, तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। तर बघा, असा सुद्धा प्रश्न आला होता। तर बघा, म्हणजे रोमन अंकावर आधारित सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येतात आणि तुम्हाला त्या रोमन अंकाचा सुद्धा भरपूर अभ्यास करायचा आहे। तर बघा, रोमन अंकावर आधारित हा क्वेश्चन आहे। तर क्वेश्चन काय आहे बघा, m - d
गुणिले एक्स भागिले एल हा क्वेश्चन आहे. तर बघा आता एम म्हणजे काय असतं, आपण याचा आन्सर काढूया. एम म्हणजे असतं 1000. त्यानंतर डी म्हणजे काय असतं, तर डी म्हणजे असतं 500. एक्स म्हणजे किती असतं, एक्स म्हणजे असतं 10. आणि एल म्हणजे किती, तर एल म्हणजे असतं 50. तर आता आपल्याला काय काय सांगितलंय बघा, एम वजा डी करायला सांगितले. एम किती आहे, 1000 आहे. त्यातून आपल्याला डी मायनस 1000 आहे. त्यातून आपल्याला डी काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. त्यानंतर बघा 10 गुणिले एल करायचं आहे, म्हणजेच 50 करायचं आहे. आता बघा जर 1000 मधून जर 500 मायनस केलं तर किती उरतं, तर 500 उरतं. 500 उरतं. त्यानंतर बघा त्याला गुणिले करायचं आहे. गुणिले काय करायचं आहे, तर गुणिले हे 10 आणि भागिले आपल्याला 50 करायचं आहे. तर याप्रमाणे ते लिहावं लागतं. बघा याचे आपण काय करूया, भाग देऊया यांना. 0 कट 0 कट 5 एके 5 0 0, म्हणजे याचं उत्तर 100 आलेलं आहे. आणि पर्याय काय काय आहेत बघा, उत्तर 100 आलेलं आहे. पर्याय काय काय आहेत, सी, डी, एल आणि एम. आता आपण बघितलं डी म्हणजेच 500, एल म्हणजेच 50 आणि एम म्हणजे 1000. मग उत्तर 100 आले. तर 100 कशाला म्हणायचं, तर सी ला आपण 100 म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा अशा प्रकारे रोमन अंकावर सुद्धा काही क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा आता पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे, स्वराने शिक्षणासाठी दसादसे 7 दराने बँकेकडून रुपये 80,000 काही वर्षांसाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली. तर याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर बघा स्वरानं काय केलं होतं, 7% दराने काय केलं होतं, त्या व्याजदराने तिने बँकेकडनं 80,000 रुपये घेतलं होतं आणि ते तिनं मुदत संपायच्या अगोदरच बँकेला 96,800 रुपये तिनं परत केले. तर त्या स्वराला ती रक्कम तिने किती वर्षामध्ये परत केली हे आपल्याला सांगायचंय. आता बघा ही जी आहे 80,000 ती मुद्दल आहे. 80,000 जी आहे ती मुद्दल आहे. 96,800 जे आहे ती रास आहे. ती रास आहे आणि हा जो आहे 7 तो दर आहे व्याजाचा. म्हणजे बघा जर तुम्ही या राशीमधून या राशीमधून जर तुम्ही मुद्दल मायनस केली तर आपल्याला व्याज मिळून जातं. बघा 96,800 ही काय आहे, रास आहे. आणि जर तुम्ही यातून जर मुद्दल मायनस केली 80,000 तर तुम्हाला काय मिळून जातं, व्याज मिळून जातं. आता बघा जर 96,800 मधून जर 80,000 जर तुम्ही मायनस केले तर किती व्याज येणार, तर 16,800 रुपये काय आहे, एवढं व्याज आहे. तर बघा 16,800 हे काय आहे, व्याज आहे. म्हणजे त्या स्वरानं काय केलं बघा, म्हणजे तिनं जे 80,000 रुपये जे तिनं कर्ज घेतलं होतं, तिने त्या 80,000 मध्ये 16,800 एक्स्ट्रा घालून तिने 96,800 रुपये त्या बँकेला परत केलेले आहेत. मग ते किती वर्षामध्ये केले हे आपल्याला काढायचं आहे. तर व्याज जे आहे 16,800 ते आपण अगोदर इथं लिहूया. त्यानंतर बघा याला आपण काय करायचंय, 16,800 बरोबर आपली मुद्दल किती आहे, तर 80,000 आपली मुद्दल आहे. गुणिले दर किती आहे व्याजाचा, 7 आहे. आणि गुणिले आपल्याला टी काढायचा आहे, म्हणजे टाइम काढायचा आहे आपल्याला. म्हणजे किती वर्षामध्ये परत केली ते आपल्याला काढायचंय आणि छेदामध्ये 100. तर बघा आता इथं आपण पहिल्यांदा याची मांडणी केलेली आहे. आपण अगोदर काय केलं, इथं व्याज लिहिलं, परत आपण मुद्दल लिहिली, आपण तो दर लिहिला व्याजाचा आणि आपल्याला हे टी म्हणजे टाइम काढायचा आहे आणि गुणाकारामध्ये भागाकारामध्ये 100 घेतलं. आता आपण या संख्येला भाग द्यायचा आहे. बघा 0 कट 0 कट 0 कट 0 कट, हा 0 कट हा 0 कट हा 0 कट हा 0 कट. इथं 8 आहे, 8 ने अगोदर आपण या संख्येला भाग देऊ. 8 एके 8, 8 दोन्ही 16 आणि पुन्हा 8 एके 8, 21 झाले. आता 7 ने आपण या 21 ला भाग देऊ. 7 एके 7 आणि 7 त्रिक 21, म्हणजे टी इथे मिळाला आपल्याला. टी म्हणजे 3 वर्ष.
आपलं उत्तर आलेलं आहे 3 वर्ष. म्हणजे स्वराने ती रक्कम 3 वर्षामध्ये परत केली. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे. बघा, जेव्हा तुम्ही रास मधून मुद्दल मायनस कराल तेव्हा तुम्हाला व्याज मिळून जाईल आणि ते व्याज इथं घेऊन तुम्हाला ते आन्सर काढायचं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा दुसरा क्वेश्चन आला तर तुम्ही त्याचं आन्सर अशा प्रकारे नक्कीच लिहू शकता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, इथे पुढचा प्रश्न घेतलेला आहे. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून लिहा. म्हणजे बघा, आता हा जो प्रश्न आहे तो अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. एकदम सोपा म्हणजे याचं उत्तर लहान मुलं सुद्धा सांगू शकतील. तर असा प्रश्न एक्झामला आला होता. तर बघा, इथं एक आकृती काढलेली आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय की न रंगवलेला भाग आपल्याला शोधून दाखवायचा आहे. मग त्याचे पर्याय आहेत बघा, 3/7, 1/4, 3/4 आणि 2/9. तर बघा, आता टोटल जे भाग आहेत ते भाग आपण अगोदर काउंटिंग करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे 9 भागापैकी 2 भाग रंगवलेले नाहीत. म्हणून याचं उत्तर हे येऊ शकतं. जे भाग रंगवले नाहीत ते वरती लिहायचं आणि जेवढ्या भागापैकी घेतलेला आहे, एकूण टोटल भाग 9 आहे. टोटल 9 भागापैकी 2 भाग रंगवलेले नाहीत, त्यामुळे त्याचं उत्तर हे येऊ शकतं. आणि जर तुम्हाला प्रश्न उलटा आला की फक्त रंगवलेले भाग सांगा, तर तुम्हाला त्याचं उत्तर कसं काढायचं आहे? तुम्ही छेदामध्ये तर 9 लिहू शकता, कारण टोटल जे भाग आहेत ते 9 आहेत आणि जे किती भाग रंगवले तर 7 भाग रंगवले. मग जर तुम्हाला प्रश्न उलटा आला की रंगवलेले भाग शोधा, तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता. टोटल जे भाग आहेत ते खाली लिहायचं आणि जे रंगवलेले आहेत ते वरती लिहायचं. आणि जर न रंगवलेलं आलं तर न रंगवलेले भाग वरती लिहायचं आणि टोटल जे भाग आहेत ते खाली लिहायचं. तर अशा प्रकारे तुम्ही याचं आन्सर लिहू शकता. आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, आता प्रश्न काय आहे आपला, एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? तर बघा, पहिल्यांदा आपण जे हे किलोमीटर आहे त्याचं आपण काय करूया, पहिला डिवायडेशन करूया मीटर मध्ये. तर ते 2 किलोमीटर 560 जे आहे तर ते 2560 मीटर होईल. 2560 मीटर होईल. बघा, आता काय करायचं आहे की काय सांगितलं, रस्त्याची जर दुतर्फा आहे म्हणजे हा रस्ता आहे, हा रस्ता मधला हा रस्ता आहे आणि दोन्ही साईडला प्रत्येकी 6.4 मीटरवर झाडे लावायची आहेत. इकडे वरती पण आणि इकडे खाली पण. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला, दुतर्फा म्हणजे काय तर दोन्ही साईडला 6.4 अंतरावर झाडे लावायची आहेत. तर काय सांगितलं, तर त्या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील असं आपल्याला विचारलंय. आता बघा, आता हे 2560 जे आहे ते आपण काय करूया, गुणिले 6.4 करूया. जर आपण याचा गुणाकार केला तर याचं उत्तर 400 येतं. याचं उत्तर किती येतं? 400 येतं. तर बघा, म्हणजे एका साईडचं उत्तर 400 येतं. म्हणजे 400 म्हणजे 400 येणार नाही. जे पहिलं झाड आहे ते झाड आपल्याला धरावं लागेल ना. जे पहिलं झाड आहे ते धरावं लागेल आपल्याला आणि ते झाड याच्यामध्ये ऍड करावं लागेल. म्हणजे 401 याचं उत्तर येईल. म्हणजे एका साईडला 401 आणि दुसऱ्या साईडला 401. तर असं मिळून किती होणार? 802 होणार. 802 होणार. म्हणजे 802 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 802 झाडे लागतील. दोन्ही साईडची मिळून 802 झाडे लागतील. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला असा प्रश्न आला, या प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता. तर बघा, आपण काही मागील क्वेश्चन्स आता हे घेतलेले आहेत. तर बघा, आपण आणखीन काही क्वेश्चन्स पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला, तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला, तर मग आपण अशाच प्रकारे नंतर नक्कीच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.